उल्हासनगरमध्ये गुंडगिरीचा कळस आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा मोठा पर्दाफाश. तक्रार करूनही कारवाई नाही आणि त्याचाच फायदा घेत तरुणावर हल्ला. इतकंच नाही तर त्याच रात्री घरावर दगडफेक करून उघड दहशत माजवली गेली आहे. कैलास कॉलनी परिसरातील 19 वर्षीय अनिल हरिकेश चव्हाण यांच्यावर बलबीर बिराजदार, शेखर बिराजदार, अजय राय, अजित शेख आणि ऑगी उर्फ देवेंद्र नाईक या टोळीने संगनमताने हल्ला चढवला. टेम्पो उभा करण्याच्या कारणावरून येथे गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील अशी सरळ खंडणी मागणी करण्यात येत होती. याच प्रकरणात महिनाभरापूर्वी हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, पण कारवाई झाली नाही. आणि मग 27 एप्रिलच्या रात्री 10:30 वाजता या गुंडांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी अनिल चव्हाणवर हल्ला केला. डोक्यावर, पाठीवर, हातापायांवर गंभीर मारहाण करत पुन्हा तक्रार केली तर ठार मारू अशी उघड धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे तक्रार केल्यानंतरही हेच आरोपी पुन्हा रात्री परतले आणि घरावर व गाडीवर मोठमोठे दगड फेकून दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. प्रश्न सरळ आहे, तक्रार आधी, हल्ल्यानंतर आणि पुन्हा दगडफेक, तरीही आरोपी मोकाट कसे? उल्हासनगरमध्ये पोलिसांचा धाक संपलाय का की गुंडांना मोकळं रान दिलं जात आहे? सध्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, उल्हासनगर. अनिल चौहान है और मेरा भाई टेम्पो चलाता है। उनके एरिया में जाता है टेम्पो चलाने अम्बनाथ गांव में, और उन लोग का कहना है कि भाड़ा मारेंगे तो इधर से हमको हफ्ता देना चाहिए, हफ्ता देना पड़ेगा। कौन बोलता है? बलबीर, शेखर और अजय राव, और उन लोग में ऑगी और अजीत, और हम लोग ने उनके नाम से कंप्लेंट किया था कौन से पुलिस स्टेशन? हिल लाइन पुलिस स्टेशन पे। तो एलसी दिया था। फिर उनके एक महीना ही बाद उन लोग ने आया, मेरे टेम्पो पे मैं बैठा हुआ था, तो लोग आए रॉड लेके, और बियर का बॉटली था उनके हाथ में, रॉड था, बम्बू था। तो लोग ने मेरे पीठ पे मारे, पैर पे मारे, सर पे मारे, बियर का बॉटली फोड़ दिया लोग। वापस हम लोग ने कंप्लेन करने गया, तो फिर बाद में मैं उधर था ये इधर सेंटर में, तो लोग वापस रात को आके फोड़ दिया, मेरा गाड़ी वाड़ी सब फोड़ दिया, दरवाजे पे दरवाजा तोड़ रहे थे लोग पत्थर वत्थर से। तुमने पुलिस कंप्लेंट किया? हाँ, पुलिस कंप्लेंट करने के बावजूद भी उन लोग आए वापस दोबारा और गाड़ी वाड़ी फोड़ दिया हमारा।